जालियनवाला बाग, त्याचं प्रवेशद्वार पूर्वीसुद्धा असंच चिंचोळं होतं, आजही तसंच आहे. बाजूला ही शिल्प त्यांनी केलेली आहेत आणि त्या शिल्पांमधनं आपण पुढे जातो. पुढे गेल्यावरती मोठं विस्तीर्ण अशी ही बाग आहे. तिथे स्मारक आहे आणि ही चांगली मोठीच्या मोठी बाग आहे. एक्झिट त्या बाजूला बाहेर जाण्याचं, पण हे इथे काय आहे ते आपल्याला बघायला लागेल. ते स्मारक आतमध्ये बघ. जालियनवाला बागेमध्ये आज एवढी सगळी हिरवाई आहे. इथे कोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या गॅलरीज आहेत ज्याच्यामध्ये इकडच्या प्रसंगांविषयी आणि पंजाबचा इतिहास वगैरे गोष्टी अशा वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मुख्य स्मारक समोर आहे. कोपऱ्यामध्ये तिथे एक मंदिर सदृश्य पण काहीतरी आहे. पण ही एक बाग आहे. संध्याकाळी 6 नंतर गुंडाळायला घेतात सगळं. 7 वाजता सर्व काही बंद होतं. आणि आम्हाला मात्र आज ते लाईट अँड साऊंड शो होणार नाही आहे याच्याविषयी माहिती सकाळी दिलीच नाही. हिरवाई आहे पण फार छान देखरेख केलेलं उद्यान आहे असं काही असं म्हणता येणार नाही. कदाचित ते पावसामुळे तशी परिस्थिती आहे, पण अशा स्मारकाला जिथे अनेक लोक ऐतिहासिक गोष्टीचं ठिकाण, ऐतिहासिक जागा घटनेचं ठिकाण म्हणून येतात, तिकडचं उद्यान देखरेख चालू आहे. तिथे कापणी केली गवताची. लिली इकडे या इथे आलेलो आहे. हे 4 असे काय डेकोरेटिव्ह पीसेसच म्हणायचं. 4 चौथर इथे केले आणि त्या मुख्य स्तंभाच्या पाशी जाऊन जर कोणाला वंदन करायचं असेल तर तिकडे चपला बूट काढून बाकीचा अशा तऱ्हेच्या त्यांच्या सूचना आहेत. हे मंदिर सदृश्य काय आहे ते बघतो आता. हां, या इथे लाईट अँड साऊंड शो होत असावा आणि या ठिकाणी भिंतीवरती ज्या गोळ्या लागल्या होत्या, भिंतीवरती लागलेल्या गोळ्या मात्र ते त्यांनी तिथे अजूनही स्मारलेल्या आहेत. आणि किती बेछूट गोळीबार झाला असेल याचा याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो. उंची पहा, खालून किती उंचावर तर गोळ्या आहेत. गोळ्या मारायला सुरुवात केल्यानंतर 10 मिनटं थांबायचं नाही अशी ती ऑर्डर होती. आणि आम्ही आलो तो चिंचोळा रस्ता, बाकी बाहेर पडायला मार्ग नाही, त्यामुळे इथे असंख्य लोकांचा मृत्यू झाला. 379 काही अधिकृत आकडा आहे, पण प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक संख्येने लोक मेले असावेत. मगाशी जी भिंत पाहिली त्याच्यापासून दूर या बागेची कुंपणाची भिंत म्हणता येईल अशा ठिकाणी हे सगळं आहे. त्याची माहिती इथे आहेच. रौलक एक्ट के विरोध करने के लिए इकट्ठा हुए थे. गोली इधर भी चली थी, उधर भी चली थी, सब जगह दोनों कोना चली थी पूरे एरिया में. आजा
इथे पाहून मला जर आश्चर्य वाटतं.